ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुपावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वाचण्यती भाविका प्रथम नमनुकृगणाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा षष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सदा चरणवजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जंचिनी पुण्य पावन प्रसन्न होती स्रोत जनतया मा दंडवत आता अनुमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानमुळ्या पुल्या बाळा चालवे सकळा नामामन विठ्ठल हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके युगान युगीचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे वक्त्याचा कर्तव्य ठरतया न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी अष्टविनायक सेवा समितीच्या वतीनं श्री गणेश जयंती उत्सवाच्या निमित्त घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा भागवा भागवी नाही काटकसर नाही उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन गोड साऊंड सिस्टीम गाणारे गंधर्व उत्कृष्ट असं नियोजन आहे बघा इथं वाटत नाही पाऊल टाकल्याबरोबर मी मुंबईमध्ये आलो इथलं वातावरण बघून पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो इतकं उत्कृष्ट नियोजन या गणपती मंडळांनी केलं बघा एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं तेवढ्याच थाटानं तुम्ही हा कार्यक्रम करता म्हणून समस्त मंडळाला मी धन्यवाद देतोच पण या गणेश मंडळाचा निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून या सप्ताह कमिटीच्या तर्फे आलेल्या श्रोते मायबापालाही मी कोटी धन्यवाद देतो विठ्ठल विठ्ठल आज त्यांच्यामुळं तुमच्या सगळ्या कमिटी मंडळीकडून मला नावं माहिती नाहीत कुणाचे पण या सप्ताह कमिटीकडून त्यांनी मला हे निमंत्रण दिलं म्हणून त्यांना धन्यवाद देतो इकडे दोन्ही मृदंगाचार्य महाराज काय नाव मोरे महाराज तुम्हालाही नमस्कार शिंदे महाराज तुम्हालाही नमस्कार इकडे गायनाचार्य सहाने माऊली शिंदे बाबा गोरक्षनाथ बाबा नाही का या सगळ्यांना बरोबर का चुकलं नाही का गाणारे गंधर्व आहेत तिकडे विनेकरी भालदार चोपदार माग उभे राहिलेले सगळे आदरणीय मंडळीत उत्कृष्ट असं नियोजन बघा आणि लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक डोंबिवलून आलेले आमचे तिकडे गावकरी आमचे दाजी माधवराव गाडे तुम्हालाही नमस्कार दुसरे डोंबिवलूनच आलेले 10 वर्षापूर्वी त्यांच्या झेंडेवाडीला कीर्तन झालं होतं सासवडला बरोबर लक्षात आहे तारखी ध्यानात राहतात माझ्या तशा तारीख पे तारीख नाही का आमचे गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजींच्या वतीनंच मी त्यांच्या झेंडेवाडीला सासवड जवळ गेलो होतो तान्हाजीराव तुम्हालाही नमस्कार त्यांच्यासोबत आलेले आमचे आदरणीय महाराज का वा 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 गोड नाही का एक तान्हाजी एक शिवाजी नाही का सगळे मावळेचे तिथं उत्कृष्ट असं नियोजन मग या सप्ताह कमिटी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तके हे पायावरी वारी करी संताच्या या
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्याने पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या, नाही का. आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्राला जवळपास माहिती झालेला आहे. आणि माणसं युट्यूबला हे कीर्तन चालतच असतात. आणि पण मी माझा परिचय सांगत असतो आणि माझा परिचय ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं कीर्तन गणपती बाप्पाच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर पर्रात, किंवा काढसाल गावानं वरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटत असल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल. आणि त्याच्यात आमच्या दादासाहेबांमुळे ही तुमची माझी पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट, उघडतो माझ्या बुद्धीचं गेट. कारण की आताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल माणसं हसायलात म्हणजे माझं कीर्तन पटायला, नाही का. आता मी काही बोललो तरी माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येणार, आणि आला तरी काय करता म्हणावं. भगवंताच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे. कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे. पण कीर्तन सुटल्यावर ना तांदळाचे 2-4 पोते. विठ्ठल विठ्ठल. गोड असं नियोजन केलं बघा. आता नावं मला माहिती नाहीत, पण सगळे आदरणीय वंदनीय आहेत बघा. आता ज्यांच्याकडे जेवण केलं त्यांनाही धन्यवाद देतो. दुपारा ज्यांच्याकडे जेवण केलं त्यांनाही धन्यवाद देतो. आणि तुम्ही बसते तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. आज दिवस आहे मागणीचा, उद्या काल्याचा दिवस असल्यामुळे आज जागराचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो बरं का. म्हणून हा संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून मी संत शिरोमणी नामदेव रायाचा हा मागणीपर प्रकरणातले अभंग निवडला आहे. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. उत्कृष्ट अशा या नियोजनामध्ये मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा. आणि गणेश उत्सवाचा हा कार्यक्रम आहे. अख्खं कीर्तन जरी गणपती बाप्पावर म्हणा तरी मी करल, पण आज मागणीपर या विषयावर बोलणं गरजेचं आहे. कारण की एक लक्षात ठेवा बघा, कोणतंही कार्य करताना गणपती बाप्पाचं वंदन केलेलं आहे. मग ते कीर्तनकार असो का तमाशा मंडळ असो, शेतकरी असो की व्यापारी असो, कादंबरी लिहिणारा असो किंवा ज्ञानेश्वरी लिहिणारा असो, प्रत्येकाने गणपतीला वर्णन केलं आहे बरं का. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमनो करगरनाथा, नाही का. प्रथम नमनो करगरनाथा उमाशंकराच्या सुता. ज्ञानियांचे राजे, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप. ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच वंदन केलं कुणाला? गणपती बाप्पाला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसव वेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू. म्हणजे कीर्तनकार असो का शेतकरी असो की व्यापारी असो का कादंबरी लिहिणारा असो किंवा ज्ञानेश्वरी लिहिणारा असो, प्रत्येकाने गणपतीचं वर्णन केलं आहे. कारण की गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देव आहे. कारण की ज्या घरात गणपती आहे तिथं सर्कस आहे. कारण की महादेवाचं वाहन नंदी आहे तर पार्वतीचा वाघ आहे. गणपतीचा उंदीर आहे तर कार्तिक स्वामीचा मोर आहे तर महादेवाच्या गळ्यात साप आहे. इथं वाहनाचं जुळत नाही. नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपलेला असतो. महादेवाच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपलेला असतो. कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सापावर टपलेला असतो. इथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे तर डोक्यावर गंगा आहे. मस्तकात उष्णता आहे तर माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असताना घर सुरळीत का चाललं याचं कारण रिंग मास्टर गणपती आहे. सुख करता दुःख हरता. आरती सगळ्यांनाच पाठे बघा, पण आरतीचा अर्थ सहजासहजी कोणाच्या बापाला अर्थ लागत नाही बघा. नाहीतर ते काही भागात इकडचं बरं आहे, काही भागात ते वर्गण्या नाही खंडण्या चालू झाल्यात.
गणपती मांडला, पावती फाडा. ते बरमुड्यावर 5-15 पोरं जातात. ते वारकरी म्हणतो बाबा किती द्यायची? 1100. वारकरी घाबरून जातो. बरं घ्या 1100 रुपये. का रे तुमच्या गणपती मंडळाला किती दिवस झाले? 12. चांगली गोष्ट आहे बाळांनो. मग आरती पाठ असेल म्हटल्याच्या नंतर गणपती मंडळ एकमेकाकडे बघत होतं. कोण म्हणलं आरती येत नाही? एकानं चालू केली आरती. सुख करता दुःख हरता. बस 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 बस. का रे बाळांनो आरतीचा अर्थ? मग एकानं चालू केला. काय नाही, सुख करता म्हणजे सुखाची प्राप्ती करून देणारा. बरोबर आहे. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा. आता वार्ता विघ्नाची म्हणजे काय डोकं लावता? वार्ता विघ्नाची म्हणजे तुमच्या घरी दररोज विघ्नाची वार्ता आणून देणारा. कोणी पडल का पाया गणपतीच्या? मग आरती करताना कुठं थांबावं लागतं यालाही डोकं लागतं. नाहीतर हल्ली त्या कॅसेटीमध्ये आरती टाकतात आणि ती बिचारी म्हणते सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. हो अरे हो कोणी आणले मधात नाही का? आरती करताना कुठं थांबावं लागतं? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवीवर थांबावं लागतं. मग अर्थ निघतो. सुख करता म्हणजे सुखाची प्राप्ती करून देणारा. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा. आणि वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता न उरू देणारा. त्यालाच म्हणावं गणपती बाप्पा. बरोबर का? अख्खं कीर्तन मी त्याच्यावर करल बर का. म्हणून म्हणताना आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरया. हे मोरया काय भानगडे बघावे लागेल. कदाचित तुम्हाला माहिती असेल पण माझं सांगणं गरजेचं आहे नाही का. गणपती बाप्पाची उपासना करणारे पिंपरी चिंचवडला आपण गेला असाल तर कधी गणपती बाप्पाची एकमेव उपासक मोरया गोसावी. इतकी उपासना केली गणपती बाप्पाची. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. मोरया तुझ्यासारखी कलियुगात माझी कोणीच सेवा केली नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. गणपती बाप्पा तुम्ही प्रसन्न आहात ना? जेणेकरून असं काही द्या तुमच्या नावासोबत माझं नाव कायम जोडल्या जावं. म्हणून त्यावेळेस पासून गणपती बाप्पा मोरया झाला. तर मोरया म्हणण्याचं काहीच कारण नाही. केवळ मोरया गोसाव्याला खुश करण्याकरता गणपती बाप्पानं मोरया गोसाव्याचं नाव आपल्या नावासोबत जोडल्या गेलं. म्हणून त्यावेळेस पासून गणपती बाप्पा मोरया झाला नाही का. तसा माझा विषयच रामायणाचा आहे. म्हणून प्रभू रामाचं एक नाव आहे बघा, रामचंद्र. वास्तविक पाहता राम सूर्य वंशातला आहे. मग चंद्राचं नाव वेल्डिंग होण्याचं कारण काय आहे? तर प्रभू रामचंद्राचा ज्यावेळी जन्म झाला सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. पण चंद्राचं तोंड उतरलं. प्रभू रामानं विचारलं अरे तुझं का तोंड उतरलं चंद्रा? अहो देवा माझी पण इच्छा होती माझ्या कुळामध्ये जन्म घ्यावा. काळजी करू नको चंद्रा, मी तुझ्या करता मी स्पेशल अवतार धारण करतो द्वापार युगामध्ये कृष्ण या रूपामध्ये. कारण की राम सूर्य वंशातला आहे, चंद्र वंशातला कृष्ण आहे. देवानं असं म्हटल्याच्या नंतर चंद्र म्हणतो देवा अहो एक युग वाट बघू, द्वापार युगापर्यंत माझा तात्पुरतं काही समाधान करा. आणि मग सांगितलं प्रभू रामानं हे बघ चंद्रा तोंड उतरू देऊ नको, पण ऐकून घे जोपर्यंत मिळणारे माझं नाव आहे, माझं नाव घेतल्याच्या नंतर तुझं नाव पाठोपाठ कायम घेतल्या जाईल. म्हणून तो प्रभू रामचंद्र झाला. नाहीतर रामाचं चंद्राचं वेल्डिंग होण्याचं काहीच कारण नाही. केवळ चंद्राला खुश करण्याकरता हा प्रभू रामचंद्र झाला. तसं मोरया गोसाव्याला खुश करण्याकरता हा गणपती बाप्पा मोरया झाला. बघा विठ्ठल विठ्ठल हीच आहे बघा. हेची देवा पै मागत. आजच्या अभंगामध्ये मागणारे कोण आहेत आणि देणारे कोण आहेत? मागणाऱ्याची योग्यता आणि देणाऱ्याचा अधिकार जर बघितला झाला तर किती मोठा अधिकार आहे. हे बघा मागणारे नामदेव आहेत तर देणारे देव आहेत. मागणारे संत आहेत तर देणारे भगवंत आहेत. नाही का. देव कोणाला म्हणावं, भगवंत कोणाला म्हणावं? मीनाई ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्यांना भगवंत म्हणतात. म्हणजे देणाऱ्याचा अधिकार एवढा मोठा आहे. आणि मागणाऱ्याची योग्यता जर बघायचं झालं तर संत शिरोमणी नामदेवरायांचा अधिकार काय आहे?
ज्या माझा जन्म संत शिरोमणी नामदेवरायांचं जन्मस्थळ आहे नरसी नामदेव हिंगोली जिल्ह्यामध्ये, तिथलाच माझा जन्म आहे बघा. नामदेवरायाचं जन्मस्थळ तिथं आहे. विचार करा, त्या नामदेवरायाचा अधिकार भरपूर आहे. नामदेवरायाचा अधिकार इतका आहे की पंढरपूरला गेल्यावर पहिल्यांदा नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं, नंतर पांडुरंगाचं दर्शन होतं बघा. विचार, इतका अधिकार नामदेवरायाचा आहे. इतकंच नाही, नामदेवरायांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात नाही, अरे पंजाब पर्यंत पोहोचवला नामदेवरायानं. इतक्या नामदेवरायांचा अधिकार आहे बघा, नाही का. शीख धर्मामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. इतके तोला मोलाचे संत शिरोमणी नामदेवराय, इतका ज्यांचा उच्च कोटीचा अधिकार आहे, ज्यांच्या कीर्तन चालू झाल्याच्या नंतर देवानं आपलं देऊळ फिरवावं, नाही का. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नाही का. औंढ्या नागनाथाच्या मंदिराच्या मागे कीर्तन चालू होतं. परिणाम झाला काय, देवानं मंदिरच फिरवलं त्यांच्या कीर्तनाकडे. इतका ज्यांचा अधिकार आहे असे नामदेवराय या अभंगामध्ये मागणी मागतात. हेची देवा पै मागत. हेची म्हणजे चकारात्मक मागणी बघा, चकारात्मक. हेची देवा, व्याकरण दृष्ट्या देवा हे संबोधन आहे. संबोधन आलं की समजायचं त्याचा कोणासोबत तरी संवाद चाललेला आहे बघा, नका. संवाद, एकाचं बोलणं संपलं की दुसऱ्यानं बोलणे, त्याला संवाद म्हणतात. आणि एकाच वेळेला सगळ्यांनीच बोलणे, त्याला वाद म्हणतात. म्हणून महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे. नाहीतर गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तुम्ही बघा, श्री कृष्ण अर्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय. श्री कृष्णार्जुन संवादे आणि कौरव पांडव वादे. म्हणजे महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे बघा. तर विचार करा, वाद, एकाचं बोलणं संपलं की दुसऱ्यानं बोलणे याला संवाद म्हणतात, आणि एकाच वेळेला सगळ्यांनीच बोलणे याला वाद म्हणतात. आणि त्या वादात काहीच निष्पन्न असू शकत नाही बघा. दोन मावशा, इकडच्या नाही, इकडच्या बिचारा सगळ्या चांगल्या आहेत, त्या तिकडच्या गोष्टी सांगतो मी, आमच्या हिंगोलीच्या पलीकडल्या. आणखी एक नाही का, आजच्या दिवस इथलचं काहीच सांगणार नाही, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही, नाही का. झालं काय, ते दोन मावशा बिचाऱ्या निघाल्या इथून मुंबईवरून आळंदीला, आणि ठाण्यावरून निघाल्या पुणे स्टेशनच्या गाडीला. पण झालं काय, त्या दोघींचा विनाकारांचा वाद चालू झाला. कशावरून? रेल्वेतल्या खिडकीवरून. एक दुसरीला बनते, बंद कर खिडकी. ती म्हणते नाही करणार. का नाही करणार? तर काही माणसं म्हणतील, महाराज सिस्टीम चांगली, आम्ही ऐकणारे चांगले, आम्ही काय बहिरे नाहीत, तुम्ही चौताळू का बोलता? हे बघा, प्रसंग भांडणाचा आहे. भांडणाच्या प्रसंगाला भांडणासारखं बोलावं लागेल का नाही? असं म्हणतं का, खिडकी बंद करा, मग भांडायला काय करा? नाही, बंद कर खिडकी म्हणजे जरा भांडल्यावर वाटतं, बरोबर आहे का नाही? जो तो प्रसंग ज्या त्या आवाजात चांगला वाटतो, बरोबर आहे का नाही? हे बघा, छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजेत. अशा मिळमिळ आवाजावाल्याला नाही मिळ जुळत, बरं का? म्हणून मी नेहमी सांगत असतो, बघा, तुम्हाला जर रामायणच जर ऐकायचं तर गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक महाराज यांच्या मुखातून ऐका. आणि शिवचरित्र जर ऐकायचं तर प्रदीपजी महाराज नलावडे यांच्या मुखातून ऐका, बरोबर आहे का नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज, नाही का? म्हणून विचार करा. तसं भांडणासारखे वाटले पाहिजेत. दोघींचे भांडणं चालू होते खिडकीवरून, रेल्वेतल्या निघाल्या मुंबईवरून तिकडे आळंदीला. बंद कर खिडकी. नाही करणार. का नाही करणार? तुझ्या बापाची रेल्वे का? तुझ्या बापाची रेल्वे का? अगं खिडकी बंद कर, मला गारठा सहन होत नाही. दुसरी म्हणली, उघड खिडकी, मला उकाडा सहन होत नाही. काय करावं? आता त्या दोघीचे भांडण पार 2 तास. आळंदी जवळ आली. भरा प्रवासी उतरले पुणे स्टेशनवर. ते पोलीस काय, अहो साहेब, दोघींनी डोका उठवला. ते म्हणले काय झालं? ती म्हणती, मावशी म्हणते, साहेब मला उकाडा सहन होत नाही. मग हिला म्हणते खिडकी उघड. मावशी तुमचं काय म्हणणं आहे? साहेब मला गारठ सहन होत नाही. पण या दोघीचे भांडणं पार मुंबई पासून पुण्यापर्यंत जाताना एक कॉलेज कुमार यांना दोघीचे भांडणं बघितले, नाही का? तर तो म्हटला पोलिसाला, साहेब इकडे या,
तुम्ही दोघीच्या भानगडीत पडू नका. साहेब म्हणला मला शिकवतो का रे? साहेब मग एक काम करा, तुम्ही खिडकीजवळ जा. साहेब खिडकीजवळ गेले तर खिडकीला काचच नाही. आता मी म्हणतो खिडकी बंद ठेवली काय आणि उघडी ठेवली काय? हा विनाकारांचा वाद आहे. या वादात काहीच निष्पन्न नाही बघा. आमच्या गावठी भाषेत या भांडणाला शेंडाई नाही आणि बुडही नाही. बरोबर आहे का नाही? विनाकारांचा वाद आहे बघा. नाहीतर ते सांगण्यासारखं भरपूर आहेत बघा. ते सांगतोच ओघाओघात आला. ते सासरा जावाई आणि मुलगी तिघं निघाले. लॉकडाऊन मध्ये लग्न झालं होतं. लॉकडाऊन मध्ये लग्न येड्या बाबडी खाली नाही का, कुठेही लग्न होऊ लागले लॉकडाऊन मध्ये. बरोबर आहे का नाही? लिंबाच्या झाडाखाली. आणि पोलिसाची गाडी आली की भिर पड लागले लोक. बरोबर आहे का नाही? त्या लॉकडाऊनच्या काळात लग्न झालं. सासरा जावाई आणि मुलगी निघाले पुण्याच्या दिशेनं पायी पायी. पण झालं काय? अशी ज्वारी अशी आली होती, हातात कणीस होतं बघा ज्वारीचं. आणि शेतकऱ्याचे ते कोणाचं होतं त्या जावयाला सासऱ्याला माहित नाही. पण सासऱ्याचा आणि जावयाचा विनाकारांचा वाद चालू झाला. याला म्हणतात माळ्याची मकान कोल्ह्याची भांडणं. दोघाचा विनाकारांचा. ज्वारी नंबर 1 होती आणि सासरा जावाई दोघं आवरेज काढतात. ते बिचारा मेलं शेतात काम करू करू आणि हे आवरेज दोघं काढतात. सासरा जावाई. सासरा म्हणतो जावाई बापू मी म्हणतो ज्वारी 15 पोते होईल. आता जावाईनं गप मरायचं का नाही? जावाई म्हणा नाही नाही मामा ज्वारी 10 पोते होणार. सासरा किती करी त्यानं 15-20 उन्हाळे जास्त बघितले. ते म्हणला नाही नाही 15 पोते होणार. जावाई म्हणला 10 होणार. सासरा म्हणला 15 होणार. या दोघाच्या नाही का 10-15 अशा या दोघाच्या वेळेच्या अगोदर त्यांचा राग विकोपाला गेला. एकमेकाचं नातं विसरले आणि एकेरी भाषेवर आले. हे जावाया 15 पोते ज्वारी होणार. जावई सासऱ्या 10 होणार. एकमेकाचं नातं विसरले. सासऱ्यानं जावयाचं जावयानं सासऱ्याचं जसं गचुंड धरलं, जसा जावयानं सासरा जसा धरला जसा राईट जोरात आदळला तुम्ही. जसा सासरा आदळल्याच्या नंतर ते जावाई बसता छाताडावर. जावाई काय लहान नव्हता, 1.5 क्विंटलाचा होता. आणि मग ते जावाई बसता. जावई मामा 10 पोते. तो म्हणला मेला तरी घोर नाही. म्हणला 15 पोते बचेंगे तो और लढेंगे. मग झालं काय? सासरा म्हणतो 15, जावाई म्हणतो 10. मुलगी होती तिचं नाव होतं वसुंधरा. बाप तिला प्रेमानं वसू बनायचा. तिनं बघितलं बापाची अवस्था, पाठ घासून घासून लाल झाली होती. ती म्हणली पप्पा जाऊ द्या ना हो. 15 10 10 15 म्हणता तुम्ही. 10 तर 10 कशाला म्हणता 15 तुम्ही? तुमची पाठ घासून घासून माझ्या पतीनं पार तुमची पाठ घासून घासून लाल केली तरी तुम्ही 15 म्हणता ते 10 म्हणत. बाप म्हणतो हे बघ वसू माझी पाठ किती घासू पण 5 पोत्याची कळ कशी काय सोसू. मर म्हणली मग विठ्ठल विठ्ठल. हा विनाकारांचा वाद आहे. या भांडणात काहीच तथ्य नाही. म्हणून एकाचं बोलणं संपलं की दुसऱ्यानं बोलणे याला संवाद म्हणतात. आणि एकाच वेळेला सगळ्यांनीच बोलणे याला वाद म्हणतात बघा. तसं या अभंगामध्ये वाद नाही तर या अभंगामध्ये संवाद आहे. देवाही संबोधन आहे व्याकरण दृष्ट्या. आणि संबोधन आलं की समजायचं त्याच्या कोणासोबत तरी संवाद आहे बघा. हे बघा अहो देवाला संतांना भांडायचं जरी असलं का देवासोबत भांडण आहे त्यांचं. त्यांना भजन जरी करायचं असलं तरी देवासोबत, भांडणं जरी करायचे असेल तरी देवासोबत, वाद घालायचा असेल तरी देवासोबत, संवाद करायचा असेल तरी देवासोबत. फरक इतकाच आहे त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न व्हायचा, आपल्या भजनानं नाराज होण्याची दाट शक्यता आहे. आवडीने वादा का
आवडीने वाद तुमच्या सुखाचा समाज. राईट प्रमाण दिलं बाबाने बघा, नाही का. संतांना वाद करायचा असेल तरी देवासोबत, भजन करायचं असेल तरी देवासोबत, नवे भांडणं जरी करायचं असेल देवासोबत. पण असा एकही संत नाही की जो देवासोबत भांडला नाही. भांडणात कीर्तन व्हावे इतके संत देवाशी भांडले. प्रत्येक संताचे मी थोडे भांडणं सांगतो बघा. संत गोस्वामी तुलसीदासजीचं भांडण प्रभू रामासोबत. अंधाधुंद सरकार तुलसी भजो निशंक, खिजेवा को परमपद रिजेवा को लंक. देवा, अन्याय तुमच्या राज्यात, जो तुमच्या पाया पडायला आला नाही का, तुम्ही त्याला सोन्याच्या लंकेत गुंतवला, आणि जो तुम्हाला मारायला आला त्याला मोक्ष दिला. रावण आला नाही का. अंधाधुंद सरकार तुलसी भजो निशंक, खिजेवा को परमपद रिजेवा को लंक. तुलसीदासजीचं भांडण. तुकोबारायचं भांडण. अमर तू खरा नवे कैसा मैदा तारा, चाल जाऊ संता पुढे. प्रत्येक संत देवाशी भांडले. जनाबाईनं तर भांडणाचा कहर केला. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली सती सावित्री चुडाल्याली. तुझे गेले मडे तुला पाहुनी काळडे, उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देते दासी जणी. पण त्यांच्या वादातही प्रेम आहे, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. म्हणून देवा हे संबोधन आहे, आणि संबोधन आलं की समजायचं त्याच्या कोणासोबत तरी संवाद चालू आहे. तसं देवाचा आणि नामदेव रायांचा या अभंगामध्ये संवाद चालू आहे. नामदेव राय पुढे उभे राहिले देवाच्या. देव म्हटले, नामदेवा मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. असं म्हटल्याच्या नंतर नामदेव राय म्हणले, देवा मला कशाचीच गरज नाही. अहो मी प्रसन्न आहे नामदेवा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा म्हणतो तर. अहो देवा मला कशाची, अहो मागा. असं म्हटल्याच्या नंतर नामदेव राय म्हणले, देवा मी तुम्हाला मागितलं असतं, पण तुमचा असा स्वभाव आहे, तुम्ही अगोदर कोणाचं घेता न मग देता. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार, काय रोंदू देवा तुझे कृपणाचे द्वार. देवा तुमचा असा स्वभाव आहे, तुम्ही काहीतरी कोणाचं घेता आणि देता. असं म्हटल्याच्या नंतर देव म्हणले, मी कुणाचं काय घेतलं. देवा कुणाचं काय घेतलं म्हणल्यापेक्षा माझाच प्रश्न आहे. देवा तुम्ही काही न घेता कोणाला काय दिलं, सांगतवा कवनासी काय दिले. म्हणजे अरे उदाराचा राणा म्हणवीसी आपण, सांगतवा कवनासी काय दिले, सांगतवा कवनाशी काय दिले म्हटल्याच्या नंतर नामदेव राय नाही का देवानाशी लिस्टच काढली होती बघा. काय दिलं बरं नामदेव राया, मी नाही का ते द्रौपदीला अन्न पुरवलं, माहितीये देवा. अहो एवढी आकांती मागसी भाजीपान, आणि मग दिले अन्न ऋषी लागी. त्या द्रौपदीचं बिचारीचं भाजीचं पान घेतलं रात्री 12 वाजता, आणि नंतर तिला अन्न दिलं. आणि मला विचारतो याला हे दिलं आणि त्याला देते. बरं ते जाऊ द्या, मी नाही का सुद्धा मला ते सोन्याची नगरी दिली, माहितीये देवा. अहो मुष्टीभर पोयासाठी मन केले हळुवट, आणि मग तया उत्कृष्ट राज्य दिले. पण त्या बिचाऱ्या सुदामाचे पोहे पण खाल्लेच का नाही. बरं ते जाऊ द्या नामदेवराया, मी नाही का ते बिभीषणाला सोन्याची लंका दिली. आता कशाला पितळ उघडा पाडता देवा मुंबईच्या वाशीच्या लोकांपुढं. म्हणजे अहो कशाला पितळ उघडा पाडता. म्हणजे बिभीषणाची लंका तुझ्या बापाची का त्याच्या बापाची. सातबारा कोणाच्या नावावर होता. शरण आला कुठं तुझं मूर्ख बिभीषण, आणि त्यानं लंकादान मागितली. अरे त्याची त्याला, पण त्याच्या अगोदर इंद्रजित कशानं मरणार, कुंभकर्ण कशानं मरणार. अरे वैर्याचे घर भेदेत्वा घेतले, आणि त्याचे त्याशी दिले नवल काय. अरे तुझ्यापेक्षा आमच्या गावचा दुकानदार बरा, गोडे तेल देतो, तंबाखूची पुडी देतो, बिड्या देतो, पैसे 1 महिन्यानंतर घेतो. तू काहीतरी भक्ताचं घेतो ना मग देतो. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. म्हणून काहीतरी घेतो आणि नंतर देतो त्याला देव म्हणतात. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेनं देतो त्याला जीव म्हणतात. आणि काहीच न घेता जो देतो ना त्याला संत म्हणतात. म्हणून घातला दुकान
दान देती आली या सिदान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. देवा तुम्ही काहीतरी घेता ना मग देता. अहो मी नाही, मी काय घेतो? मला देवा कशाला बोलायला लावू नका तुम्ही. बरं नामदेवा, बरं जाऊ द्या, तुम्हाला नेमकं पाहिजेत काय? अहो देवा मी तुम्हाला मागितलं सुद्धा असतं, पण तुमच्याकडे देण्याकरता आहे तरी काय स्वतःच? म्हणजे अहो मागू मुकुट माथ्याचा, तो तू आणीला इंद्राचा. तुमचा मुकुट तरी काय इंद्राचा चोरून आणला? मागू मुकुट माथ्याचा, तो तू आणीला इंद्राचा. मागू कुंडले कर्णीची, ते तू आणिली कर्णाची. देवा म्हणजे हे पण माहिती का? तुमचं सगळंच माहिती देवा मला. म्हणजे अहो देवा तुमच्या पायातली चप्पल तरी तुमची आहे का? म्हणजे मागू पादुका चरणीच्या, ते तू आणिल्या शेषाच्या. देवा मी तुम्हाला मागितलं असतं, पण तुमच्याकडे मागण्याकरता आहे तरी काय? असं म्हटल्याच्या नंतर देव म्हणले, नामदेवा आता मी तुम्हाला इतके वेळ म्हणलो, 9 वाजल्यापासून मागा मागा मागा. आता मी तुम्हाला मागा म्हणत नाही, तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. देवा तुम्ही आता आले का माझ्या लाईनवर? मग देवा तुम्ही प्रसन्न झालात ना देवा, मला हेच द्या. अभंगाचं पहिलं चरण. येची देवा पै मागत, येची देवा पै मागत, येची देवा पै मागत, येची देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै हेची देवा पै मागत. देवा तुम्ही प्रसन्न झालात ना, मला हेच द्या. हेच म्हणजे काय? हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. काही नाही, तुमच्या चरणाची सेवाच मला पाहिजे. बघा काय उच्च कोटीची मागणी मागितली नामदेवरायाने. चरण सेवा अखंडित. चरणाला फार महत्व आहे महाराज, नाही का? जी ताकद चरणात आहे ती ताकद कशात नाही, नाही का? चरण बर का, म्हणून हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. नामदेवरायाने उच्च कोटीची मागणी मागितली. बघा काय मागणी मागितली नामदेवरायाने, चरण सेवा अखंडित. सेवा फार महत्वाची बघा. म्हणून सेवा हे परमार्थाचा द्वार आहे. म्हणून आतापर्यंत जगात जेवढे जेवढे पुरस्कार भेटले ते सेवकांना भेटले, मालकांना नाही भेटले. बघा म्हणून या जगामध्ये जास्त मंदिरे मालकाचे का सेवकाचे? सेवकाचे. मारुतीराय कोण आहेत? मारुतीराय सेवक आहेत. अहो मालकाचं फक्त अयोध्येमध्ये मंदिर आहे, सेवकाचे म्हणून रामायणातच एक पात्र आहे. बघा ज्याच्यावर कृपा झाली
तो हनुमान आहे, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. झालं काय? ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एकाच उडीत लंकेत जातात, आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात. एवढी मोठी कृपा आहे बघा. आणखी दुसरी कृपा सांगतो. ज्या हनुमंतरावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत. काही काही गावात 2-2 आणि 3-3 मारुती आहेत, नाही का? पण ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. हे कशाचं प्रतीक आहे? हे फक्त सेवेचं प्रतीक आहे बघा. म्हणून सेवा फार महत्वाची महाराज. आता तुम्ही इथं नाही का, आम्ही 2 तास कीर्तन करतो, ही आमची कीर्तन सेवा. कोणी टाळाची सेवा करत असेल, कोणी मृदंगाची सेवा करत असेल, कोणी अन्नदानाची सेवा करत असेल, कोणाला नाही ही सेवा घडू द्या. कोणी इथं मंडपात झाडून काढण्याचं पण सेवा करत असेल, कोणी न कुणाला गरिबी असेल, कुणाला तेही घडत नसेल, कोणी सप्ताचे भांडे घासत असेल, ती पण एक सेवाच आहे महाराज. अहो, आमच्याकडे जरी कॅमेरे असले, 2-2, 3-3 कॅमेरे जरी आमच्याकडे असले, पण जो अंधारात कोणी सप्त्याचे भांडे घासत असाल ना, त्याच्यावर गणपतीचा कॅमेरा कायम राहील बघा. म्हणून सेवा महत्वाची. इथं नाही का, इथं हा एकल्याचा नव्हे खेळ, कोण कोणाच्या अधिकाऱ्या सांगतात नाही. म्हणून परमार्थात ती सेवा हे परमार्थाचं द्वार आहे बघा. तसं चरण सेवा महत्वाची. सेवा मागितली नामदेवरायांनी की काय नाही, मला तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. अख्खं तुम्ही रामायण पडताळून बघा, अख्ख्या रामायणात सेवाच आहे. तुम्ही एका पारड्यामध्ये रामायण ठेवा आणि एका पारड्यामध्ये फक्त सेवा ठेवा, दोन्हीचं पारडं सारखं भरलेलं असेल. इतकी रामायणामध्ये चरण सेवेला प्राधान्य दिलेले बघा. नाहीतर कल्पना करा, रामकथेमधला तो प्रसंग आठवा बघा. माझा विशेष रामकथेचा असल्यामुळं कीर्तनात निम्याच्यावर रामायण येणारच आहे बघा. आणि या रामकथेच्या विचाराची आज गरज आहे बघा. रामायणात चरण सेवा सांगितली. नाहीतर आता प्रयागराज बघा, प्रयागामध्ये किती मोठा कुंभमेळा चालू आहे बरं का. ते प्रयागराज तीर्थ ज्यावेळेस भरतजीला प्रगट झालं आणि भरतजीला प्रसन्न झाल्याच्या नंतर माणसाच्या रूपात प्रयागराज तीर्थ प्रसन्न झालं आणि भरतजीला म्हणतात, भरतजी मी तीर्थाचा राजा प्रयाग आहे, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. भरतजी म्हणले, मला कशाची गरज नाही, धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी तुम्ही 4पैकी काही मागा. त्यावेळेस भरतजीने सांगितलं, तीर्थराज जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ भी नहीं चाहिए. जिस धर्म का पालन करने के लिए मेरे भैया को 14 साल का वनवास मिल गया वो धर्म भी नहीं चाहिए. जिस काम ने मेरे पिताजी दशरथ जी को मार डाला वो काम भी नहीं चाहिए. और जिस निर्वाण पद में मेरे प्रभु की प्राप्ति नहीं है वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. तो भरत जी क्या चाहिए? जन्म जन्म रति राम पद यही वरदान नान. जन्मो जन्मी फक्त माझ्या दादाची मला चरण सेवा पाहिजे. म्हणून नामदेवराय म्हणतात, चरण सेवा अखंडित सेवा अखंडित. काय नाही, मला माझ्या दादाची चरण सेवा पाहिजे, बाकी काही पाहिजेत नाही मला. म्हणून बरं का, अरे भरताचा विचार करा, लक्ष्मणाचा विचार करा. ज्यावेळेस मिथिला नगरीमधला तो प्रसंग आहे, विश्वामित्र गुरुदेव राम आणि लक्ष्मण ज्यावेळेस मिथिला नगरीमध्ये जातात जनकपुराच्या, तिथं गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी विश्वामित्र बाबाच्या चरणाची सेवा करतात. मध्यरात्र आणि मग विश्वामित्र बाबा म्हणतात, राघव लखन जाओ शयन करो, आधी रात हो गई. आणि मग राम लक्ष्मण दोन्ही बंधू आपल्या
निवासस्थानावर गेले. मिथिला नगरीतली घटना आहे. आणि गेल्याच्या नंतर आता लक्ष्मणजीचं जागरण व्रत चालू झालं. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राचे पाय चेपतात. पाय चेपता चेपता प्रभू रामचंद्र म्हणले, अरे लखन, रात दिनी सेवा करताय का नाही? जाओ शयन करो. आणि एवढं म्हणून प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली. मध्यरात्रीची घटना आहे. प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली तरी पण लक्ष्मणजी झोपले नाही. प्रभू रामचंद्राचे पाय चेपतात आणि पाय चेपता चेपता एकाएकी मध्यरात्री लक्ष्मणाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लक्ष्मणाचे गरम अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर टप दिसी पडले. तेवढ्यानं प्रभू रामचंद्राला जाग आली. अरे लखन, अरे आधी रात तो गई भाई, सोया नहीं क्या रे? रात दिनी सेवा करता है. और लखन, तू तो रो रहा है. भैया, आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. अरे लखन, तू क्यों रो रहा है? सुमित्रा मां की याद आई? नहीं भैया. कौशल्या मां की याद आई? नहीं भैया. पिताजी दशरथ जी की याद आई? नहीं भैया. अरे तो आधी रात हो गई, सोया नहीं भाई, और तू तो रो रहा है. भैया, आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. अरे भाई लखन, तू क्यों रो रहा है? भाई, भैया, कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. अरे ये तो बड़ी खुशी की बात है. आगे की सुनो भैया, कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. सीता जी आपको माला पहनाएंगी, वो आपकी पत्नी होगी, मेरी भाभी होगी, और मैं कल आपकी चरण सेवा करने आऊंगा. तो भाभी दरवाजे पे खड़ा रह के बोलेगी, लखन भाग जाओ यहां से, चरण सेवा करने का पूरा अधिकार मेरा है. तो भैया, कल से आपकी चरण सेवा नहीं मिलने वाली, इसलिए मैं रो रहा हूं. एवढ्या शब्दानं प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे भाई लखन, तूने तो बड़ा लंबा हिसाब लगाया रे. तो मैं आज से ही बंटवारा करता हूं. सुन लखन, मेरे दाएं पैर की सेवा मेरी सीता करेगी और मेरे बाएं पैर की सेवा मेरा लखन करेगा. और जिस दिन मेरा लखन और मेरी सीता नहीं होगी ना, मेरे दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. दास्यत्व निकट हनुमंते पे केले, म्हणून देखील रामचरण. इतकं चरणाला महत्व आहे दादा. किती चरणाला महत्व आहे बघा बर का. म्हणून आज या बंधू प्रेमाच्या आज नितांत गरज आहे बघा. वाईट या गोष्टीचं वाटतं, काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चोरडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं. आज या बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. आणि घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. तर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्य नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्याचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार करतो, त्याचं नाव आहे भरत. नाही का. म्हणून बरं का, रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागताना त्यावेळेस रामायणच घडतं बघा. बरं का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या बंधू प्रेमाच्या तुम्हाला आता रामायण सांगायचं म्हणल्यावर 8 दिवस लागतील, बरोबर आहे का नाही. गुरुवारी ढोक महाराजच्या मुखातून आपण मुंबईला रामायण ऐकलंच असेल बघा.
विचार, कॉटन ग्रीनला मागं फार रामायण झालं, जुनी भरपूर 10-15 वर्ष झाले असतील बघा. विचार करा, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत नाही 10 सेकंदाच्या आत तुम्हाला रामायण आणि महाभारत सांगतो. तुम्हाला फक्त ध्यान धरून ऐका, कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला महाभारत म्हणतात. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. एकाच वाक्यात रामायण का? तर दुसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर मी नेहमी सांगत असतो बघा, माणसं राजकारणी लोकाला विनाकारण नावं ठेवतात बघा. नाहीतर ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहिती नाही ते पण बढाया मारत. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजाताईनं एकत्रित आलं पाहिजेत. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबानं एकत्रित आलं पाहिजेत. अजित दादानं आणि सुप्रियाताईनं एकत्रित आलं पाहिजेत. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आलं पाहिजेत. याची खरी गरज आहे बघा. ते एक आहेत पण आपण येणं गरजेचं आहे, याची गरज आहे. म्हणून कथा कीर्तने मनोरंजना करता नाही, आपल्या जीवनातल्या वजाबाक्या करायला शिका बघा. म्हणून रामायणातलं एक एक पात्र आकाशाच्या उंचीचं आहे बघा. नाहीतर विचार करा, विचार करा, आपला भाऊ आपल्यापेक्षा 10 वर्षानं मोठा आहे, त्याला 2-4 मुली आहेत, फाटकं धोतर फाटकी बंडी घालणारा भाऊ आहे, त्याची परिस्थिती गरीब आहे. तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही अख्ख्या मुंबईनं शर्टिंग करत फिरता बुलेट गाडीवर. पण त्याच वेळेला तुमचा भाऊ स्टँडवर एका शेठजीच्या पाया पडतो, शेठजी माझी मुलगी आजारी पडली, मला तिकिटाला पैसे नाहीत बघा, फक्त मला 200 रुपये द्या, मी इथपर्यंत पायी पायी आलो, तुम्ही जर 200 रुपये दिले तर माझ्या मुलीची काहीतरी दवाखान्यात विलाज होईल, तिकिटाला पैसे नाहीत, तुमच्या सोबत घरी मी आयुष्यभर रखवाली करतो, फक्त 200 रुपये द्या. एक भाऊ 200 रुपये नाहीत, मुलगी तडफडत होती म्हणून मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडत होता. पण त्याच वेळेला एक भाऊ त्या स्टँडवर 200 रुपयाच्या पुड्याचा चुरळा त्याने मित्रांकरता केला. पण त्याच वेळेला त्या कांजीच्या कपड्यावाल्या भावाला जर कोणी आईवरून शिवी दिली, काही एकाही मित्राला वाईट वाटत नाही का? त्याची आई वेगळी, आपली आई वेगळी, आपल्याला काय करायचंय? पण तुम्ही तुमच्या भावासोबत 10 वर्ष झाला बोलत नाहीत. अरे असू द्या फाटक्या कपड्याचा, बिगर चपलाचा, पण तुम्हाला मायवरून दिलेली शिवी त्यांना ऐकू द्या. ताड 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 वाघासारखा येईल आणि शिवी देणाराचा थोबाड फोडल का? हे प्रेम मित्र देऊ शकत नाहीत. आणि ते बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याकरता रामायणातील पात्राचं चिंतन करायचं बघा. नाहीतर बघा, हे गावोगावी मंडळ बघा, 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, हे कावळ्याच्या जातीचे गावगाव टपून येत. कावळा का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसते, तो कावळा टपून आहे. तो 27 वर्षाचा भाऊ उसात दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणला, गडी आहे का त्याचा? तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे अरे ते मुंबईनं शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसात दारे धरतो, अरे घ्या उद्या अर्धा वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा हादरला, म्हणलं अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. वयाचा विचार केला, माझ्या वडिलाच्या वयाचाच मी तुझा मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कोणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, कोणीच नाही. आमच्या मायबापा नाही का, मायबाप कोणीच नाही. लहानपणी गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या मायबापाचा 10वा 13वा उरकून दिला
आणि तेरवीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला काळजी करू नको, अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याची गुरं वळले आणि मला पुण्यातल्या शाळेत शिकायला टाकलं. योगायोग माझ्या भावाचं लग्न जुळून आलं. गरीब घराण्यात पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं मी परिसरातले धुणी भांडी करल, पण माझ्या दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पांग फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. म्हणून माझा दादा वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी तर उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा, माझ्या वडिलाच्या वयाचा तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्याला थोबाड फोडतो तुझं. म्हणून हे कावळे हाणल्याशिवाय गाव सुधरत नाही बघा. याच्या करता आपल्याला रामकथेच्या विचाराची गरज आहे बघा. विचार करा दादा हो, म्हणून बर का विचार करा. दुसऱ्या दिवशी भावाची चरणसेवा भेटत नाही, पण आदल्या दिवशी सावत्र भावा करता रडतो. आणि इथं कलियुगात सक्का भाऊ आपल्या भावाच्या मरणाची वाट पाहतो. रामायण याच्या करता ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून चरण सेवा अखंडित, चरणाला फार महत्व आहे महाराज. आपण चरण 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 नेमकी भानगड काय चरण चरण बर का. तर रामायणातलाच एक प्रसंग आहे बघा. चरण म्हणजे तुम्हाला अर्थ कळल चरणाचा. रामायणातलं ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या वनवासाच्या काळातला तो प्रसंग आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामय्या बसलेले आहेत आणि लक्ष्मणजी कंदमुळं आणायला गेले, त्यावेळेस दोघांचा संवाद झाला. प्रभू रामचंद्र म्हणतात देवी सीते चरण मेरे अच्छे. ती सीतामय्या म्हणतात नाही प्रभूजी चरण मेरे अच्छे, नाही देवी चरण मेरे अच्छे. असं म्हणता 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 9:50 तिथं लक्ष्मणजी आले. वेळ नसल्यामुळं घाईघाई आले. आल्याच्या नंतर त्याच वेळेस प्रभू रामचंद्र सीतामय्या प्रभू रामचंद्र म्हणतात अरे लखन तू विरागी संत है, सही निर्णय देने वाला, बोल चरण किसके अच्छे. तुम्हारी भाभी बोलती चरण उसके अच्छे, मैं बोलता हूं मेरे अच्छे. तू बिरागी संत बोल चरण किसके अच्छे. लक्ष्मण म्हणले भैया भाभी आपस में समझौता कर लो, भैया को गुस्सा आएगा नहीं तो भाभी को गुस्सा आएगा. नहीं लखन तू बिरागी संत है, बोल सही निर्णय देने वाला है, बोल चरण किसके अच्छे. त्यावेळेस झालं काय, इकडे प्रभू रामचंद्र होते आणि इकडं सीतामय्या होती. माझ्याकडे बघा, बघितल्याशिवाय तुम्हाला मेळ लागणार नाही बघा. इकडे प्रभू रामचंद्र होते, इकडे सीतामय्या होत्या. लक्ष्मणानं काय सांगितलं, बघितलं प्रभू रामचंद्राच्या चरणाकडं आणि बोट दाखवलं सीतामय्याच्या चरणाकडं आणि सांगितलं ये चरण से ये चरण अच्छे है. बघितलं कोणाच्या चरणाकडं, रामाच्या चरणाकडं आणि बोट दाखवलं सीतेच्या चरणाकडं सांगितलं ये चरण से ये चरण अच्छे है. असं म्हटल्याच्या आता सेचे हिंदीमध्ये 2 अर्थ होतात बरं का. से म्हणजे पेक्षा आणि से म्हणजे मुळे. यांच्यापेक्षा हे चांगले आणि यांच्यामुळे हे चांगले. सेचे हिंदीमध्ये 2 अर्थ होतात. पण झालं काय, त्यावेळेस सीतामय्या आणि प्रभू रामचंद्र, सीतामय्या खुद झाल्या. शाबाश लखन सही निर्णय देने वाला बिरागी संत है. भाभी आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, मेरे भैया के चरण ही इसलिए आपके चरण है. अगर मेरे भैया के चरण नहीं होते तो आपके चरण को चरण कौन कहता भाभी. अब भाभी नाराज हो गई, भैया खुश हो गए. शाबाश लखन सही निर्णय देने वाला बिरागी संत है. भैया आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, आपका आचरण है भैया इसलिए आपके चरण है. आपका आचरण नहीं होता भैया तो आपके चरण को चरण कौन कहता भैया. दोघांना खुश केलं बघा. म्हणून ज्याचं आचरण त्यांचे चरण बर का. म्हणून पूर्वी बघा
पूर्वी मोठमोठे महात्मे गावात आले बघा. इथं मोठ्या महात्म्याचा गगनगिरी महाराज नाही का, असे मोठमोठे महात्मे गावात आले की माणसं पाया पडायचे. महाराज पाया पडू द्या. अरे बाबा पायात जोडा आहे, चप्पल आहे, असू द्या पायात जोडा, तरी पाया पडू द्या महाराज. माणसं जोडे बघत नव्हते तरी पाया पडायचे. म्हणजे ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहेत. ध्यान धरू नका बरं का माझ्याकडे, फाजील काहीच सांगणार नाही तुम्हाला मी. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहेत. आणि बसमधून एखादं पाकिट प्लेअर उतरतं, पाकिट मारणार, मग जे दिसल ते झरत जोडान त्याच्या डोक्यावर. माझा दृष्टांत संपला. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहेत, आणि ज्याचं आचरण भ्रष्ट झालं त्याच्या डोक्यावर जोडे आहेत. म्हणून ज्याचं आचरण त्यांचे चरण, म्हणून हेची देवा पै मागत आणि चरण सेवा अखंडित. ही फिटिंग जमली ना अभंगाची, बरोबर आहे का? बघा कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे. आता मी 3 गुरुकडे शिकलो बघा. गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष, गुरुवारी शंकरजी महाराज पांच्या गुरुजीकडे 5 वर्ष, आणि आपल्या आवाजामुळे आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजाचा, बरोबर आहे का नाही? म्हणून ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाच्या एका एका शब्दाचा पोटस्मॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल. म्हणून चरण सेवा अखंडित हेची देवा पै मागत. इतकी चरणाला महत्व आहे दादा. म्हणून हे बघ का महाराज, चरण सेवा चरण सेवा चरण सेवा. एवढ्यावर भागता का नाही भागत, मग पुढचं चरण. वास द्यावा पंढरीचा, 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 वास द्यावा पंढरीचा. पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नाही का? अहो का हो, नाही का? चरणसेवा, चरणसेवेवर भागता का नाही भागत, पण आणखी द्या काय, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. मला सदा नाही का पंढरीचा निवास घडावा आणि संताची संगत घडावी. बघा संगत फार महत्वाची. बघा आतापर्यंत जगात जेवढे जेवढे माणसं मोठे झाले ते संगतीनेच माणसं घडले, आणि जे जे बी घडले ते संगतीनेच बी घडले. संगत फार महत्वाची. एकच दृष्टांत सांगतो. तुम्ही काय मुंबईत ते लोक काय कमी फ्यूजवाले नाही, तुम्ही 33 केवी वाले माणसं आहेत नाही का, तुम्हाला सांगायची गरज नाही नाही का. म्हणून एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. हाती के पाव में सबके पाव. हे बघा, हे माझ्या कीर्तनातला गोळे तुम्हाला देत नाही, फक्त बघा याच्याकडे. हे बघा या कीर्तनातल्या गुळाची संगत. ध्यान धरू नका बरं का, एकच दृष्टांत सांगणार आहे, संगतीवर बाकी सांगणार नाही. बघा हे कीर्तनातल्या गुळाची संगत जर हरभऱ्यानं केली तर त्या हरभऱ्याला नाव काय प्राप्त होतं? प्रसाद नाव प्राप्त होतं. त्या कीर्तनातल्या गुळाची संगत जर हरभऱ्यानं केली
त्याला प्रसाद नाव प्राप्त होतं. पण त्यात हरभऱ्यानं दारूवाल्याची संगत केली, त्याला चकना नाव प्राप्त होतं. शेवटी संगत महत्वाची आहे बघा. माणूस घडतोही संगतीनं. अरे इतकंच नाही, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू तैसा. एका प्रमाणात कार्यक्रम ओके. म्हणून एकदा सगळ्यांनी सांप्रदायिक नियमाप्रमाणे बघा, सगळ्यांनी आपले हात वर करा. कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजेत. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादूर उठला, कुठं जातं? मला जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं, मला दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजलीच पाहिजे बघा. ते मुळातले संस्कार असले बघा. मुंबईला संस्काराची गरज नाही महाराज. एका वाक्यातच तुम्हाला सांगतो बघा मुंबईचा परमार्थ. अख्ख्या महाराष्ट्राचा परमार्थ एकीकडे आणि एकट्या मुंबईचा परमार्थ एकीकडे बघा. माझी सुरुवातच मुंबईपासून झाली बरं का. खारघरला मी होतो बघा 2009च्या वेळेस विना पहारा करायचो. 8 दिवस विना पहारा सेक्टर 15 बघा. पण बघा त्या विण्यानं तिथून इथपर्यंत येण्याकरता मला 4 वर्ष लागली. बरोबर आहे का नाही? म्हणून ती सेवा वायाला जात नाही बघा. इमानदारीने विना पहारा केला. त्यावेळेस मी तिथं विना पहारा करत करत मी ढोक महाराजांचं रामायण ऐकायचो. त्यावेळेस मोठे मोबाईल नव्हते नाही का, नेमकेच नवीन नवीन येत होते बघा. म्हणून सेवा वायाला जात नाही परमार्थाची बघा. आणि आज मुंबईमध्ये कीर्तनाचा योग आला. नाहीतर मी सगळे जेवढे विद्वान लोक सगळ्यांच्या कीर्तनामध्ये म्हणजे टाळकऱ्याला आणि विनेकऱ्याला कमी समजू नका. याच्यातलाच एखादे भविष्यात याच्यातलेच परत एखादे ढोक महाराज होतील, याच्यातलेच इंदुरीकर महाराज होतील, याच्यातलेच एखादे विद्वान होतील कोणी कोणी नाही का. म्हणून अधिकार कोणाचा सांगता येत नाही. महाराज काय लेकरं गोड गोड टाळ्या वाजवा बघा. जोरदार टाळ्या वाजवा लेकरांकरता. असे लेकरं बघितली की कुणाला वाटतं आपलं निघावं गाणारं, पण आपलं नेमकं निघतं पिणारं. इथंच फाल्ट होते आपला. लय अवघडे महाराज लय अवघडे महाराज. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते पती पत्नी महाराज चला महाराज चहा प्यायला गेलो. बिचारे दोघांनी माझ्या पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा पण दिली बरं का. उगा केला इशारा जाता जाता. हे बघा भागाभागातली पद्धत आहे बघा. इकडची पद्धत मला माहिती नाही. आमच्या हिंगोली अशी पद्धत आहे. कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे. अशी पद्धत नाही इकडं. मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता माता मौल्या म्हणतील आम्ही काही आणलं नाही, पण काळजी करू नका, मी सोनं चांदी मनी काही घेतो, त्याची काही अडचण नाही. ते माझं जी टॉकीजला कीर्तन होतं बीडला. एकदा एक आजीला इतकं कीर्तन आवडलं, इतकं आवडलं, तिने 1.5 लाखाचा नेकलेस घेताना माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली आणि आमचे मित्र आहेत नागेश अप्पा सराफ, सोन्या चांदीचे व्यापारी. त्याला म्हणलं आप्पा बघा बरं किती येतात याचे. म्हणजे महाराज कुठे गेले होते? म्हणलं मी वाशीला सेक्टर 26. अरे मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसं पती पत्नी दोघं पाया पडले. पण लेकर लय आगाव महाराज. लेकर त्याची आई म्हणते पड पाया. अरे पड महाराज, हिंगोलीहून आलाय. जमलं म्हणलं आता. म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या? महाराज मी इंग्लिश स्कूलमध्ये. म्हणलं सांग बरं. ए फॉर म्हण येडी बाबूळ. आता अहो आईला संस्कारत नाही, लेकर लय आगाव. एकतर माझ्या चालू कीर्तनात उठलं आणि चालू कीर्तनात एकानं पुडी फोडली. मला कीर्तनात पुडी खातो का? बापाला भेट नाही तुला भेटो का म्हणला. आता काय हाणतो म्हणलं मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि त्यानं पुढीचा हात मागं केला. मला आता कसा बापाला भेला? बापाला नाही भेलो म्हटलं. मग ते आलं की आतली अर्धी हंत म्हटलं. आता काय अहो लय का गो. अहो एकानं दादा तर माझ्या एकानं एकदम चालू रामायणात प्रश्न विचारला. महाराज तुम्ही रामायण करता? म्हणलं हो बाबा, गुरुवरे ढोक महाराजचं ऐकून मी रामायण करतो. मग सांगा महाराज काय राम किती वाजता वनवासाला गेला होता? या आता हे कोणत्या ग्रंथात आलं? म्हणलं आपल्याला येत नाही बाबा. अहो सोपं गणित ते. म्हणले महाराज राम 9:15 वनवासाला गेला होता. किती? 9:15. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करायचा, फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हणला. 9:15 जमलं म्हणलं. आता अहो काय
आता असे लेकरं पडतील का पाया? पण कुणाच्या नादी लागावं बघा, पण लेकराच्या नादी लागू नये. अहो माणसं नाही का, लेकराच्या येड्याच्या नादी लागू नये, याच्या नादी. माणसं काही काही मोबाईल पाहून येडे झाले बघा, काही कामत नव्हते मोबाईल पाहून येडे झाले. अहो त्या लॉकडाऊनच्या काळात ते 2GB नेट 10च्या अगोदर संपायचं. अंबानीची कंपनी घाट्यात आली, मला कालच फोन आलता बघा. कामत नव्हते माणसाला. अहो ते मोबाईलच्या नादात एक दुसऱ्याच्याच घरात गेलं. आता ती बिचारी म्हातारी ती मोबाईलच्या नादात, व्हॉट्सअपच्या नादात, तिला वाटलं तिचं म्हातारं आलं. तिने या म्हाताऱ्याला चहा दिला आणि यानं पिला, याला मिळ नाही. पण त्या म्हाताऱ्याचं खरं म्हातारं आलं, ते पण फेसबुकच्या नादात. त्यानं बघितलं, सॉरी तुमच्या घरात आलो का म्हणला, आणि त्याचंच घर. असे 50 येडे भरले बघा. आणि तिकडे आमच्या इकडे अकोल्याला केळकर हॉस्पिटल येड्याचं 50 येडे भरले विमानातून. आता ते 50 येडे भरले, पण त्यातलं एक येड विमानानं दनादन उड्या मारायचं, विमानाने उड्या मारायचं. आणि उड्या मारत मारत कुणाजवळ गेलं, ते असताना विमान चालवणार. काय म्हणतात त्याला? हेल्मेट नाही. हेल्मेट कोण म्हणलं? हेल्मेट नाही, पायलट म्हणतात. हेल्मेट नका म्हणून. त्या पायलट जवळ गेलं आणि त्या पायलटला म्हणतं, मामा एक चक्कर खेळ्यान राव. आता ते काय स्कूटी हे का ट्रॅक्टर आहे म्हणला. पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागू नये. तो म्हणला इकडे काय नाही म्हटला, मागची येडी शांत कर. हे येडं गेलं माग. अहो 1 मिनिटात शांत वातावरण, टाचणी पडल तरी आवाज, आणि पुढं आलं. म्हणलं आता विमानाची चक्कर खेळते म्हणला. ते म्हणला तू केलं काय? अरे तुझ्यात जर इतकी ताकद होती तर सरकारचा विमानाचा खर्च वाचवला असता, तू केलं काय? तो म्हणला मी काहीच नाही केलं, माग गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा, स्टेशन आलं. हल्ल्या म्हणले उड्या विठ्ठल. आता अशी लेकरं पडतील का पाया कुणाच्या? लय आगाऊ लेकरं. त्याच्या आईने इकडून तिकडून आणलं, पड पाया. इकडून तिकडून आणलं, माझ्या पायावर बोला पुंडलिकान. असं दंदिशी आदळ. पप्पा गेले ड्युटीवर, मम्मी स्वयंपाक घरात. आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदार मग घाम सुटला. म्हणलं आता हनते आपल्याला. माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलं, बंडू तू बोल न कर म्हटला, तू जर माझं 7 वाजल्यापासून पटत नाही. म्हणलं आज आपली पुण्यतिथी झाली. आता एवढा दगड धरला. मी त्याला म्हणलो नाही का, मी घाबरून गेलो. त्या मावशीला आवाज दिला, म्हणलं मावशी त्याचा दगड धरा. ती मावशी म्हणली, माय महाराज ते तसंच हे बघा म्हणली, गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज त्या हापेला बोलवले आणि त्या बंडून मरस्तोर हाणले. आता म्हणलं का हेल्मेट घालून येऊ? विठ्ठल विठ्ठल. आता आवडलं का कीर्तन? असं पाहिजे, बरोबर आहे का नाही? देवाचं म्हणलं की झोपा विठो बारीक, लय अवघड आहे. हसायचं म्हणलं की आवडतं, बरोबर आहे का नाही? पण बरे बघा इकडचं बरं, काही काही भागात कोण्या देवाचं सांगा, कोण्या भूताचं सांगा. काही काही माणसं नुसती असे. एका गावात कीर्तनाला गेलो महाराज. अहो ते हसना रडना. मला वाटलं आपलं अख्खं कीर्तन फेल गेलं. पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिर निघलं. आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. अहो 2 तर नमुने माझी गावाकडे जायची वेळ झाली आणि मी गाडीजवळ आली, हसू लागले. मी गाडीचा काच खाली घेतला. म्हणलं काय झालं? म्हणले महाराज तुमच्या कीर्तनातला जोक मला आत्ता कळला. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग द्या सोडून बरं का. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. मला हरिदासाची मला संगत घडावी. अहो देवा या जन्मात नाही तर मला जो जो जन्म भेटू द्या तो तुमच्या सोबत भेटू द्या. अभंगाचं पुढचं चरण. जन्म हो का भलते याती, परी मीन चुके हरिभक्ती. देवा मला कोणताही जन्म भेटू द्या. जन्म हो का भलते याती, परी मीन चुके हरिभक्ती. राहो मारुतीराय वानर कुळामध्ये जन्म भेटला,
पण कुळाचा उद्धार करून घेतला, बरोबर आहे की नाही? म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. वानर कुळामध्ये जन्म घेतला पण जीवन धन्य करून घेतलं त्यांनी. तसं नामदेवराय म्हणतात, मला कोणताही जन्म भेटू द्या, जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती. नाही हो, आणखी काय काय नाही. नामदेवराय म्हणतात काही नाही. नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती. हेची द्यावे म्हणजे हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. चरणाची सेवा पाहिजेत. नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती. हेची द्यावे म्हणजे चरणसेवा अखंडित, हेची देवा पै मागत. माझ्या अभंगाचा पूर्ण भावार्थ सोडवला माझ्या मतीप्रमाणे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबारांचा प्रसाद. गोड असं नियोजन गावया नाही का मुंबई वासी निवासांनी केलं बघा. म्हणून सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं या, सगळे तुम्ही इथले गावकरी झाले ना, सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं, कमिटी मंडळीच्या वतीनं, मला नावं जरी तुमचे माहिती नसते, तुम्ही सगळे पांडुरंग स्वरूप आहात बघा. सगळ्या या गावकऱ्यांच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं, या गणेश मंडळाच्या वतीनं मला ते दादासाहेब पडळकर यांनी तुमच्या वतीनं मला निमंत्रण दिलं. म्हणून नाही का तुम्हा सगळ्यांच्या चरणावर मी कोटी कोटी धन्यवाद देतो बघा. आणि याच्याकरता उपस्थित असलेले दोन्ही मदंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज, विनेकरी, भालदार, चोपदार सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. माझ्यावर बंधुवत प्रेम करणाऱ्यांचे तान्हाजी भाऊ असतील त्यांनाही धन्यवाद देतो. इकडे माधव भाऊ गाडे असतील त्यांनाही धन्यवाद देतो. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो बघा. म्हणून मुंबईकरांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि जे घरी झोपले असतील त्यांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि ही माझी झालेली सेवा माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की, उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली.